आपला भारत देश होता, या भारत देशामध्ये असलेली जी संस्थानं होती, म्हणजे कळीचा मुद्दा काय आहे, जिथे 1857ला कुठलीही कारणं नसताना अगदी जुजबी कारणं देऊन एखाद्याला संतान नाही तर दत्तक वारसा नामंजूर असेल, प्रशासनातली अनागोंदी असेल, तैनाती फौजेची थकबाकी असेल, कुठे प्रशासकीय कामकाज नीट नाही, अशी कुठलीही जुजबी कारणं देऊन डलौसीच्या कालखंडामध्ये, कॅनिंगच्या कालखंडामध्ये 1857 पर्यंत 1857 पर्यंत संपूर्ण हिंदुस्थान ब्रिटिशांनी आपल्या ताब्यामध्ये घेतला. हे तेव्हाची परिस्थिती आहे जेव्हा ब्रिटिशांच्या हातात साम्राज्य नव्हतं. आता 1947ला ब्रिटिश आपल्या देशातनं चाललेत तेव्हा साम्राज्य पूर्ण त्यांच्या हातात आहे. कोणाला कसं, म्हणजे 57ला त्यांना वाटत होतं की हिंदुस्थान एकसंघ करावा जेणेकरून प्रशासकीय काम व्यवस्थित करता येईल, पण 47ला त्यांना जसं वाटलं नाही. 47ला त्यांना असं वाटलं की ज्यांची संस्थानं होती त्यांना ती परत करून द्यावीत. म्हणजे गेल्यानंतरही आधुनिक राष्ट्र जी असतात, अमेरिकेसारखी